Hello students, welcome to Late Priyakbhai Patil Junior College, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. Last lecture we have started chapter number 4, Forms of Business Organization first. व्यवसायाच्या विविध पद्धती प्रथम. यामध्ये आपण फर्स्ट थिंग सुरू केली होती प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. प्रायव्हेट व्यक्तिगत खाजगी स्वरूपाचे बिझनेस ऑर्गनायझेशन. व्यक्तिगत स्वरूपातील व्यवसायाच्या पद्धती. यामध्ये प्रायव्हेट सेक्टर दॅट मीन्स सिंगल पर्सन और ग्रुप ऑफ सिंगल पर्सन. एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह टू अर्न द प्रॉफिट. नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्रित चालवणाऱ्या व्यवसायाच्या बिझनेस पद्धती. यामध्ये ओन्ड, मॅनेज्ड अँड कंट्रोल्ड बाय द सिंगल पर्सन और ग्रुप ऑफ द पर्सन. त्याची मालकी, त्याचं नियंत्रण, त्यावरती देखरेख ठेवण्याचं काम एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह करतो. आणि या प्रत्येक बिझनेसचा, व्यवसायाचा मेन पर्पज और एम टू द अर्न प्रॉफिट. नफा कमवणे हाच असतो व्यवसायाचा उद्देश. त्यामधील मीनिंग द प्रायव्हेट सेक्टर इज द पार्ट ऑफ द इकॉनॉमी दॅट इज रन बाय इंडिव्हिज्युअल or a group of individual to earn profit. The private sector हा एक कशाचा पार्ट आहे तर इकॉनॉमीचा, अर्थव्यवस्थेचा. आणि त्या अर्थव्यवस्थेवरनं दॅट रन बाय अ इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल टू अर्न प्रॉफिट. अर्थव्यवस्थेचा, इकॉनॉमी अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था इकॉनॉमी कशावर डिपेंड असते? पैशावर. पैसा हा कशावर असतो? बिझनेस, व्यक्तीचं उत्पन्न, या सगळ्या. देशाचा एक नागरिक जरी तो काय इन्कम टॅक्स पेड असेल किंवा त्याचं राहणीमान वाढलं, याचाच अर्थ एक प्रकारे पूर्णपणे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल. जसं आजपर्यंत आपल्या 72-73 वर्षांमध्ये जसं आजपर्यंत आपल्या राहणीमानात बदल झाला, आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज झाला, याचाच अर्थ आपल्या देशाची इकॉनॉमिक अर्थव्यवस्था बदलली. काल परवापर्यंत आपल्या सुद्धा ड्रेसिंग बा, याचाच अर्थ आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय झालं? ऑटोमॅटिक हाय झालं. काल परवापर्यंत म्हणजे मागील 10 वर्षापर्यंत मोबाईल असतील असं वाटत होतं आपल्याला? अशा प्रकारचे आपण क्लॉक वेअरिंग करत होतो ना. जेवण आलं, लाईफस्टाईल आहे, हे सर्व काही बदल होत गेला. याचाच अर्थ याचा इफेक्ट इकॉनॉमी. इकॉनॉमी आणि अर्थव्यवस्था आला म्हणजेच पैशाचा सगळा काही खेळ आला. तोच ज्या पद्धतीनं प्रायव्हेट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टर इज द पार्ट ऑफ इकॉनॉमी दॅट इज रन बाय. हे चालवण्याचं काम कोण करतं? इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू अर्न प्रॉफिट. नफा मिळवण्याच्या उद्देशाने करण्यात आले. त्यानंतर आता प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचे काही पार्ट्स आहेत किंवा त्याच्यामधील काही वेगवेगळे व्यवसायाच्या पद्धती आहेत प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनच्या. यामध्ये 5 त्यावरतीचे पार्ट्स किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन. आता याच्यावरनं कशा पद्धतीने करायचं? जसं आत्ताच मी सांगितल्यानुसार एका व्यक्तीचा असेल, 2चा असेल, मोर दॅन 2 पर्सनचा असेल, त्यानुसार त्याला डिवाइड करण्यात आले. आता या प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये 5 प्रकारचे बिझनेस ऑर्गनायझेशन येतात. फर्स्ट आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल म्हणजे एक सिंगल पर्सनचा बिझनेस. त्यानंतर सेकंड आहे पार्टनरशिप. पार्टनर म्हणजे काय हो? बर, त्याच्या पुढे फेमस पिक्चर आहे, मला तरी बऱ्यापैकी वाटलेला. बघितलाय का नाही? डू वन पार्टनर ओ पार्टनर. अरे भाईजान का पिक्चर आहे? सलमान खान आणि गोविंदाचा पिक्चर आहे का नाही? म्हणतो का नाही? डू वन पार्टनर ओ पार्टनर. हा, पार्टनरशिप. पार्टनर याचा अर्थ काय झाला? 2 पर्सन एका ठिकाणी आले, बरोबर. म्हणजेच पहिला सोल ट्रेडिंग, सिंगल व्यक्तीचा. दुसरा पार्टनरचा, दोघांमध्ये जाणार. उद्या भविष्यात तुम्ही सुद्धा पार्टनर होणार आपल्या आपल्या जीवनसाथीचे, होणारच आहे. हे काय सत्य आहे. करने वाले के नहीं भाईजान शादी, तो फिर
पार्टनर होणारच आहोत आपण त्यामध्ये. त्याच प्रकारे बिझनेस मधला पार्टनर, 2 or more than पर्सन्स हा झाला. त्यानंतरचा थर्ड आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, हिंदू कुटुंब व्यवसाय पद्धती, जी पुरातन काळापासून चालत आलेली आहे. एक्झाम्पल आपण म्हणतो हा सुतार आहे, हा धोबी आहे, हा वेगवेगळा आहे. मी इंडिव्हिज्युअल बनावून बोलत नाही, तो बिझनेस आहे. हा बागवान आहे, त्याचा व्यवसायच आहे. त्याच्या पुढे जाऊन बेकरीमधून जाऊन पेस्ट्रीज वगैरे खातो का नाही, काय बेंगलोर आयंगार्स बेकरी, बेंगलोर आयंगार्स हे त्याचं आडनाव आहे. वर्षानुवर्ष त्याचं चालत आलेलं आहे, वर्षानुवर्ष त्याचं चालत आलेलं आहे. त्यावरनुसार फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये फर्स्ट आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न, सेकंड आहे पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप बिझनेस, थर्ड आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, हिंदू कुटुंब व्यवसाय पद्धती. तो एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत ऑटोमॅटिक कन्वर्ट होतो. म्हणजे आपण म्हणतो बाटा असेल, त्यावरती नुसार रिलायन्स असेल, बजाज असेल, आज चालू आहे. आता पाहतो आपण जिओ आलं, काय आलं, धीरूभाई अंबानी पासून पुढेपर्यंत चालत आलेलं आहे. काय आहे त्यांचा व्यवसाय पद्धत आहे, परंतु ते हिंदू कुटुंबातील आहे. त्यामुळे काय आहे, हिंदू कुटुंब व्यवसाय. जसं बेंगलोर आयंगार्स बेकरी, आयंगार्स हे त्याचं आडनाव आहे. आज देशभरामध्ये कुठल्याही छोट्या गावात गेल्यानंतर दिसतं का नाही आपल्याला आयंगार्स बेकरी. हे काय आहे, त्याचं सरनेम आहे त्याचं आयंगार्स. हे त्यांचा कुटुंबाचा व्यवसायाचा पद्धती आहे, बेकरी पाव बनवायचं. हा जसा पुरातन काळापासून चालत आलेला आहे, तो हिंदू कुटुंबातील असतो, त्याचा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. त्यानंतर आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारातून निर्माण झाली. याच्यामध्ये सभासद संख्या असते, म्हणजेच काय झालं, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल पर्सन्स असतात. 10 लोकांनी तयार केलेली सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्याच्या पुढे जाऊन आपण जाता येता पाहतो कोऑपरेटिव्ह बँक्स दिसतात. इथं जाताना थोडं पुढे गेल्यानंतर दिसेल आपल्याला लातूर अर्बन, महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, कोऑपरेटिव्ह सोसायटी. जर गावातील लोक असतील तर आपल्या गावात एक सहकारी सोसायटी असते का नाही, कोण दूध टाकतं, कोण त्यावरतीचे पैसे उचलतं, शेतकऱ्याचे पैसे येतात, सहकारी सोसायटी असते. म्हणजेच काय झालं, कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्याच्यामध्ये पर्सनची संख्या ही लिमिटेड असते, म्हणजेच हा एक बिझनेस झाला. त्यानंतरचा येतो जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त भांडवली. अशा प्रकारच्या 5 वेगवेगळ्या बिझनेसेसच्या पद्धती आहेत. तर प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये 5 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स येतात. फर्स्ट कोणता आहे, सोल प्रोप्रायटरशिप, सेकंड आहे, थर्ड आहे जॉईंट हिंदू फॅमिली, फोर्थ आहे, आणि फिफ्थ आहे जॉईंट स्टॉक कंपनी. त्यानंतर द इम्पॉर्टंट ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी कॅन बी witnessed from the tremendous growth of Indian BPOs, software companies, private banks and financial service companies. The manufacturing industry of India is flooded with private Indian companies. In fact, they dominate the said industries. Manufacturing companies covering the sectors like automobiles, chemicals, textiles, agro-foods, computer hardware, telecommunication equipment and petrochemicals products were the main drive of growth. या प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये इंडियन इकॉनॉमिकला मोटिवेट करण्यासाठी किंवा त्यावरतीची वर्किंग करण्यासाठी वरील जे काही व्यवसायाच्या विविध पद्धती आहेत, व्यवसाय बिझनेस ऑर्गनायझेशन्स दाखवण्यात आलेले आहेत. त्यामधील वेगवेगळ्या कंपन्या जशा की लाईक ऑटोमोबाईल्स असतील, केमिकल फॅक्टरीज असतील किंवा टेलिकम्युनिकेशन असेल, मोबाईल फोन सर्व्हिसेस, या वेगवेगळ्या वैयक्तिक स्वरूपातील ज्या कंपन्या आहेत या सुद्धा प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये येतात. जसं आज पाहायला गेलो तर टेलिकम्युनिकेशन म्हणजे आपल्याला जे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे, म्हणजे मोबाईलचं सिम ज्याला म्हणतो मी, सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. मोबाईल्स वेगळ्या झाल्या आणि त्यातील मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपनी झाल्या. जसं आज देशभरामध्ये सगळ्यात टॉपेस्ट आहे जिओ कंपनी. ही पूर्णपणे प्रायव्हेट कंपनी आहे, एका
अंबानी ग्रुप यांची. अशा ज्या कोणत्याही वेगवेगळ्या इंडस्ट्रीजच्या कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट सेक्टर्समध्ये येतात. मग ऑटोमोबाईल्स असेल, टेलिकम्युनिकेशन्स असतील, कॉम्प्युटर हार्डवेअर असेल, त्यानंतर पेट्रोकेमिकल्स प्रोडक्ट असतील, हे सर्व काही प्रायव्हेट सेक्टर्सच्या कंपन्यांद्वारे इकॉनॉमिकला सपोर्ट करण्याचं काम या प्रायव्हेट सेक्टर्सच्या या वेगवेगळ्या बिझनेस अंतर्गत करण्यात येतो. आता यानंतर आपल्याला हे जे आपण 5 वेगवेगळे व्हेरियस बिझनेसेस पाहिलेले आहेत त्या वेगवेगळ्या व्हेरियस बिझनेसेसची आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्यानंतर पेज नंबर 62 वर तुम्हाला देण्यात आले, जसं आता आपण म्हणलो होतो सोल ट्रेडिंग कन्सर्न त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, किंवा 2 नाव आहेत त्याला, सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा सोल प्रोप्रायटरशिप. ज्याला सोल ट्रेडिंग कन्सर्नला SPC असं म्हणतात. सोल ट्रेडिंग कन्सर्न, सोल प्रोप्रायटरशिप, एका व्यक्तीचा बिझनेस. आपण पाहतो जाता येता पाहिला असेल आपल्या घरातील काही सामान आणताना ट्रेडिंग कंपनी दिसते आपल्याला, नाव दिसतं का नाही, ट्रेडिंग कंपनी नावाचं. किंवा प्रोप्रायटरशिप, कुठला काही बिझनेस टाकलाय, कुठलंही एक छोटीशी गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आपल्या घरातील दुकानही असेल, कोणाचंही असेल, एका व्यक्तीचं, कुठलंही इथून निघाल्यानंतर कॉलेजमधून जाताना लगेच 2-4 दुकानाच्या पाट्या बघायच्या. प्रत्येक पाटीसमोर प्रो लिहिलेलं असतं का नाही? कधी विचार केला होता प्रो का लिहिला असेल? प्रो का लिहिला असेल विचार केलो का? नाही करत. प्रो मीन्स प्रोप्रायटरशिप. प्रोचा त्या दुकानदाराला सुद्धा माहित नसतं प्रो म्हणजे काय. की बँडवाल्याने टाकले ते टाकणार ते टाक. कालच म्हणलं होतं, आजही म्हणे, जे काही आपल्या आजूबाजूला जे सगळ्या व्यवसायाचं बिझनेसचं बसल्या ठिकाणचं जे काही चालतं ते सर्व काही कोणाचं असतं? कॉमर्सचं असतं, आपलं असतं. आणि त्या बारीक सारीक गोष्टी शिकणं म्हणजे शिक्षण शिकणं. पुस्तक कोणी वाचतं, त्याला वाचायला त्याला वाचून शिकतं ना. पण बी प्रॅक्टिकल तर तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता. नसेल तर मग आलंय, जन्म झालाय, आई वडील खाऊ घालताय, पुढे जाऊन जे काही प्रपंच आहे ते करणार म्हणणार, याला तर काय कुणी जगत. कुत्रे बी जन्मले की नाही तरी त्याला अर्थ. आहे वाचला का नाही? बॅनर्स वरती कुठेतरी प्रो लिहिलं, प्रत्येकाचं पर्सनचं नाव प्रो असतं. प्रो म्हणजे काय? तो का प्राध्यापक आहे? काय काय? प्रो मीन्स प्रोप्रायटरशिप, सोल मीन्स सिंगल पर्सन. त्या व्यक्तीचा बिझनेस तो आहे जनरल स्टोअर्स, किरण जनरल स्टोअर्स. प्रोप्रायटर तमुक 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 याचाच अर्थ प्रोप्रायटरशिप, त्याचा मालक कोण आहे? एक व्यक्ती आहे. एकाच व्यक्तीचं नाव असतं का? 2-4 व्यक्ती लिहितात का? म्हणजे तो बिझनेस कोणता झाला? सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा सोल प्रोप्रायटरशिप. सोल मीन्स अ सिंगल पर्सन, SOLE. त्यापुढे आता जाऊन इंट्रोडक्शन फर्स्ट नंबरचा सोल ट्रेडिंग कन्सर्न, सोल प्रोप्रायटरशिप. इंट्रोडक्शन. In the history and development of commerce, there are various forms of business organization. आता जसं आपण सांगितल्यानुसार डेव्हलपमेंट ऑफ कॉमर्स, कॉमर्सच्या विकासामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या विविध पद्धती येतात. इट बिगिन्स फ्रॉम, याची सुरुवात सोल ट्रेडिंग कन्सर्न पासून झाली आहे. आताच आपण म्हणलं प्रत्येक जी काही गोष्ट करते ती कॉमर्सच्या रिलेटेड असते. कॉमर्सच्या विकासामध्ये वेगवेगळ्या बिझनेस पद्धतीचा हात आहे किंवा अवलंबून आहे. त्यातील सुरुवात इट बिगिन्स. बाहुबली पिक्चर कोणी पाहिलाय का? बाहुबली पाहिला का नाही? एकच जण पाहिलं का? कोण म्हणलं बाबा कटप्पाना तर अख्ख्या देशाला लावलं तर तुम्हाला लाईन नाही लावायला पाहिजे. बघितला का नाही बघितला? नाही बघितला तू? सलूट आहे बघा, एक तरी भेटला पिक्चर नाही बघितलं. मला तर अशक्य वाटत होतं. तर चला, काय पिक्चरचं नाव? द बिगिनिंग ऑफ बाहुबली.
किंवा बाहुबली द बिगिनिंग, सुरुवात तिथून झाली. कॉमर्सची सुरुवात कुठल्या बिझनेस ऑर्गनायझेशन पासून झाली? सोल ट्रेडिंग. उद्या क्वेश्चन विचारण्यात येतो तुम्हाला. डेव्हलपमेंट ऑफ कॉमर्स डॅश डॅश बिझनेस, कोणत्या बिझनेस पासून डेव्हलपमेंट झाली किंवा इट बिगिन्स टू द कॉमर्स, कुठल्या सुरुवात कशापासून झाली डेव्हलपमेंट कॉमर्सची? तर सोल ट्रेडिंग कन्सर्न पासून. त्यानंतर सोल प्रोप्रायटरशिप इज द ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द ऑर्गनायझेशन. सोल प्रोप्रायटरशिप ही सगळ्यात जुनी आणि साध्या स्वरूपातील, सिंपल स्वरूपातील व्यवसायाची पद्धत आहे. काय लागतं? उद्या गेलो, पास झालो कस तर बाहेर, ग्रॅज्युएशन कस तर केलो, आता काहीच येईना मला, कसं करू की इकडून तिकडून भीक मागणार, काय तर आई वडिलांकडून घेणार आणि जा बाबा टाक किराणा दुकानच्या हाची टपरी. काय लागतं सोल ट्रेडिंगला? काहीच लागत नाही. पैसा घेतला, एक स्टोर घेतला, एक माप घेतलं, वजन माप, झाला चालू आपला बिझनेस. वजनात नाव टाकून खाली प्रोप्रायटर, चलो 5 रुपये झाला. सिंगल त्याला काय लागतं का हो? नाही. सिम्पलेस्ट फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, सगळ्यात सोपा आहे, परंतु हा जुना आहे. जुन्या काळापासून एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय चालतच झालेला आहे, आपल्या घरच्या आजूबाजूच्या शेजारचा कुठलाही दुकान. त्यानंतर द वर्ड सोल मीन्स सिंगल. आता सांग काय? द वर्ड सोल मीन्स अ सिंगल. Singles and proprietorship means owner. Sole means single, proprietor means owners. व्यक्ती मालक, ओनर मालक, एका व्यक्तीचा मालक असणारा व्यवसाय, सोल ट्रेडिंग कन्सर्न. Thus the name itself suggests that there is only one owner. काय यावरून सजेस्ट होतं? एका व्यक्तीचा हा बिझनेस आहे, वन ओनरचा बिझनेस आहे, एका मालकीचा व्यवसाय आहे, असं यावरून सजेस्ट होतं. A sole trader is an independent owner of a business. इंडिपेंडंट ओनर ऑफ अ बिझनेस, तो पूर्णपणे काय? स्वतंत्र मालक आहे त्या व्यवसायाचा. द प्रोप्रायटर हॅज ऑल राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द बिझनेस अँड एनी प्रॉफिट ऑर लॉस मेड. काय आहे? तो सिंगल ओनर आहे, त्यानंतर त्यावरतीच मॅनेजमेंट करण्याचं काम सुद्धा तो स्वतःच करतो. रिस्पॉन्सिबिलिटीज, जबाबदारी कोणाची आहे? त्या व्यवसायात चालवल न चालवल, दुकान मला 8 दिवसातूनच एकदा उघडायचं आहे, कधी उघडेल मी तेव्हा उघडेल, चालल नाही तर बघून घेईल, नुकसान होईल तरी तो एकटाच बघून घेईल का नाही, याचाच अर्थ त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, त्याचे राईट्स आहेत, त्याचा अधिकार आहे. होणारं प्रॉफिट सुद्धा त्याचंच आहे, त्याचबरोबर लॉस सुद्धा कोणाचा आहे? त्याचाच आहे. हा सर्व काही जसं आपल्याला म्हणतात, कर रे अभ्यास कर, तुझी जबाबदारी आहे, तू केलास तर तुलाच मार्क आहे, पास झालास तूच होणार आहेस, नापास झालास म्हणजेच प्रॉफिट झाला तुझंच आहे, लॉस झाला तुझाच आहे, करण्याचा अधिकार तुझाच आहे, राईट्स तुलाच आहे, अभ्यास करायची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी तुझीच आहे. राईट्स हक्क, अधिकार, रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, प्रॉफिट नफा, लॉस नुकसान कोणाचं आहे? त्या सिंगल ओनरचं आहे. आणि यानंतर मग याचे काही एक्झाम्पल दिले, ब्युटी पार्लर असेल, गिफ्ट शॉप असेल, ग्रोसरी शॉप असतील, असे वेगवेगळे, मग किराणा दुकान असेल, जनरल स्टोर्स असेल, हे सर्व काही वेगवेगळ्या प्रकारचे शॉप या सोल ट्रेडिंग, सोल प्रोप्रायटरशिप मध्ये येतात. आता याची परफेक्ट डेफिनेशन आपण पाहू. त्यामध्ये 2 डेफिनेशन्स आहेत. फर्स्ट आहे अकॉर्डिंग टू प्रोफेसर जे हॅनिसन. प्रोफेसर जे हॅनिसन यांच्या मतानुसार डेफिनेशन सांगण्यात आले. समटाइम्स नोन ॲज वन मॅन बिझनेस,
sometimes known as one man business. It is a type of business unit where one person is solely responsible for providing the capital, for bearing the risk of the enterprise, and for the risk of ownership. यालाच समटाइम्स नोन ॲज, यालाच एका व्यक्तीचा वन मॅन बिझनेसचा व्यवसाय असं सुद्धा म्हणण्यात येतं. त्याचबरोबर हा व्यवसायाचा एका पर्सनचा, ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी एका व्यक्तीची आहे, त्याचबरोबर प्रोव्हाइडिंग फॉर द कॅपिटल, कॅपिटल म्हणजे भांडवल, भांडवल पुरवण्याचं काम सुद्धा तो एकच व्यक्ती करत असतो. त्याचबरोबर बेअरिंग अ रिस्क, रिस्क उचलण्याचं काम, बेअर करण्याचं, पाडण्याचं, उचलण्याचं काम सुद्धा तो एकच व्यक्ती करत असतो. आणि याच्यावरतीनुसार तो रिस्क ऑफ ओनरशिप, या मालकी तत्वानुसार हे सर्व काही धोके, जोखीम तो एकटाच उचलत असतो. अशा व्यवसायाला सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा सोल प्रोप्रायटरशिप असं म्हणण्यात येते. अशा प्रकारची डेफिनेशन प्रोफेसर जे हॅरिसन यांनी सांगितली. त्यानंतर सेकंड नंबर आहे, अकॉर्डिंग टू प्रोफेसर जेम्स लुंडे. जेम्स लुंडे या प्रोफेसरच्या मतानुसार सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय? द सोल प्रोप्रायटरशिप इज an informal type of business owned by one person. सोल प्रोप्रायटरशिप हे एक अशा प्रकारचं इनफॉर्मल टाइप ऑफ बिझनेस आहे ज्यामध्ये बाय अ वन पर्सन, ओन्ड बाय अ वन पर्सन, एक अशा प्रकारचा व्यवसायाचा पद्धत आहे ज्यामध्ये एक व्यक्तीची मालकी चालते. ओन्ड बाय अ वन पर्सन, अशा प्रकारचा व्यवसायाचा पद्धत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती त्या व्यवसायाची मालकी सांभाळते. थँक्यू एव्हरीवन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इट्स फीचर्स पाहूया सोल ट्रेडिंगचे.